आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज एक मोठा निर्णय घेण्यात आला। या निवडणुकीसाठी 4 तारखेपासून उमेदवारी अर्ज देण्यात येणार आहेत। काही वेळापूर्वीच पुण्यातील या पत्रकार भवनमध्ये खरं तर या शिवसेना नेत्यांची बैठक झाली, पत्रकार परिषद झाली। इतकी घाई का? अजून इलेक्शन जाहीर व्हायचं अवकाश आहे तरी सुद्धा तुम्ही उमेदवारी अर्ज वाटप करायला सुरुवात केली। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 31 जानेवारी पूर्वी महानगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम संपला पाहिजे असे आदेश आहेत। सरकार आणि निवडणूक आयोग ते आदेश मान्य करते। नगरपालिकांचे निकाल, नगरपालिकांच्या निवडणुका राहिल्या आहेत। 21 तारखेपर्यंत तो विषय आहे। अधिवेशन आहे। अधिवेशन मागच्या मी पत्रकार परिषद सांगितल्याप्रमाणे 1 आठवड्याच होणार, तसं काल त्यांनी जाहीरही केलं आणि तो अधिवेशन संपलं की निवडणुका दुसऱ्याशी जाहीर होतील याची आम्हाला खात्री आहे। ओके, तयारी ही असणं गरजेचं आहे। आमचा सैनिक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हा तयार आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याला असं तावून सुलाखून तयार केलेला आहे। ओके, आणि त्यासाठी तुम्ही उमेदवारी अर्ज द्यायला सुरुवात केली आहे? नक्कीच तयारी कुठे वाया जात नाही। तयारी असणं कधीही युद्धाच्या पूर्वीची तयारी कधी वाया जात नाही, म्हणून आम्ही तयारीत आहोत। फॉर्म भरून घेणं चुकीचं कुठे? तारीख डिक्लेअर हो अगर नाही हो। ओके, आम्ही कुणाला फॉर्म देणार आहात? कसं असणार आहे फॉर्म देण्याचं स्वरूप? कसं असणार आहे? अ ब कड गटाप्रमाणे प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही फॉर्म देतोय। कुणाला कुठल्या गटात लढायचंय, ज्याप्रमाणे आरक्षण जाहीर झाली आहेत त्या आरक्षणानुसार आमच्याकडे पदाधिकारी जे इच्छुक आहेत ते 218 पदाधिकारी मागच्या वेळेस आमच्या तात्यांनी फॉर्म भरून घेतले। ओके, प्रत्येक विधानसभेमध्ये आकडा मोठा आहे, 40च्या वर आकडा विधानसभेत आहे। असा 218चा आकडा इच्छुक उमेदवारांचा 8 विधानसभा मतदारसंघामध्ये पुणे शहरामध्ये आहे। ओके, तो कसा सामावून घ्यायचा हा प्रश्न आहे। पण आता त्यावेळी आम्ही मोगम घेतले होते भरून, आता ज्याप्रमाणे रिझर्वेशन पडलेली आहेत ओके, अ ब गटाप्रमाणे त्याप्रमाणे आम्ही आता इच्छुक उमेदवारांचे फॉर्म भरून घेतोय। ओके, कधीपासून घेताय? कुणाला फॉर्म देणार आहात? त्याचं शुल्क काय असणार आहे आणि तो फॉर्म सबमिट करताना काय असणार आहे? आजच दत्त जयंतीच्या मुहूर्तावर आम्ही उमेदवारी अर्जाचं वाटप करतोय। 500 रुपयाला तो अर्ज फॉर्म असेल आणि फॉर्म भरून देताना त्याच्यावर डॉक्युमेंट देताना 10,000 रुपयाचं शुल्क असणार आहे। ओके, आपण पाहू शकता या ठिकाणी काही वेळापूर्वी काही प्रातिनिधिक उमेदवारांना हे उमेदवारी अर्ज देण्यातही आले। त्यापैकीच एक आहेत वसंत मोरे, यांनी देखील हा उमेदवारी अर्ज घेतलाय। तात्या, कशी तयारी आहे? आमची तयारी तर आम्ही गेल्या 4 वर्षापासून करतोय आणि मला वाटतं की आपण एक डोळा मागितला, पण मला आज दोन्ही शहराध्यक्षांनी 2 फॉर्म दिले। माझ्या मुलाला मला आम्ही दोघांनी फॉर्म घेतले आणि मला वाटतं की पुणे महानगरपालिकेच्या इतिहासातली पहिली वडिलांची मुलाची जोड ही आम्ही 100% महानगरपालिकेमध्ये जाऊ आणि त्यामुळे आज मला संजीव भाऊनी आमच्या रुपेश मोरेला फॉर्म दिला आणि त्याच्या भाऊनी मला फॉर्म दिलाय। ओके, आम्ही आज फॉर्म घेतलेत आणि आमचे फॉर्म हे पुणे शहरामध्ये पहिले फॉर्म असे असतील की जे विजय खऱ्या अर्थानं आम्ही दक्षिण पुण्यामध्ये खातं ओपन करू। आम्ही दोघांचा मुलगा कुठल्या प्रभागात? 40 डन मधून, तो 40 डन 38 मधून असेल। ओके, तर आपण पाहू शकता पुण्यातील ही एक खरं तर शिवसेनेची एक मोठी घडामोड असंच म्हणावं लागेल, कारण काही दिवसावर आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक आहे। त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारांना उमेदवारी अर्ज देण्यास प्रारंभही करण्यात आला आहे। पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ।